तो वर्ध्याच्या उमरी इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे नितेश कराळे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बूथ लावण्याच्या कारणावरून ही बाचाबाची झाल्याचं कळतंय। ही बाचाबाची शाब्दिक म्हणजे शब्दापर्यंतच मर्यादित राहिली नाही तर तिचं पर्यावसन हाणामारीत झालं। उमरीचे ग्रामस्थ आणि नितेश कराळे यांच्यात ही हाणामारी झाली आहे। काँग्रेस आणि भाजपचे दोन्ही गट आमनेसामने आल्यानं वातावरण चांगलंच तंग झालं आणि ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी नरेंद्र मोते आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। नरेंद्र, नेमकं काय कारण की हा सगळा वाद झाला? विशाल, हे उमरी मेघेचे जे केंद्र आहेत हे शहराच्या बाजूचं केंद्र आहेत। या केंद्रावर दुपारच्या सुमारास नितेश कराळे जे आहेत राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस गटाचे जे प्रवक्ते आहेत ते त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जे भाजपाचं बूथ लागलेलं होतं त्या बूथवरील जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना विचारू लागले होते की हे 100 मीटरच्या आतमध्ये हे बूथ कसं काय लावलं। यावरून तेथील जे उपस्थित भाजपा कार्यकर्ते आणि नितेश कराळे जे आहेत यांच्या शाब्दिक वाद झाला आणि या वादाचं पर्यावसन जे आहेत ते हाणामारीत झालं। तेथील सरपंच जे आहे सचिन खोते म्हणून आहेत ते सुद्धा आणि त्यांचे कार्यकर्ते सुद्धा आले जे भाजपाचे आहेत त्यांनी आणि जे नितेश कराळे राष्ट्रवादीचे जे आहेत यांच्यात चांगलीच तुंब हाणामारी झाली आणि नंतर याची माहिती काँग्रेसचे जे उमेदवार आहे शेखर शेंडे आणि भाजपाचे जे उमेदवार आहेत पंकज भोयर हे घटनास्थळी दाखल झाले आणि यांचे जे कार्यकर्ते आहेत हे सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने मोठा जमाव निर्माण झाला होता। काही काळ तेथील वातावरण जे आहे ते चांगलंच तापलं होतं। याची माहिती वर्धा पोलिसांना सावंगी पोलिसांना मिळाल्यानंतर त्या ठिकाणी मोठी कुमक दाखल झाली आणि त्यानंतर मात्र या ठिकाणचं जे वातावरण आहे ते शांततापूर्ण असलं तरी ते तापलेलं असल्याचं दिसून येत आहे। विशाल।